माझ्या आजीची साडी नेसते. हा मी मेकअप केलाय, पण आता मी मस्त साडी नेसते. सो आपल्याला एकत्र नेसायचे, कारण आय डोंट नो हाऊ टू नेस अ साडी. लाईक ही आजीची साडी आणि तिने मला दिलेली की तू ह्याचा ड्रेस शिव, कारण तिला नको होती. सो आय वॉज लाईक की चला आता तिला नको आहे तर मी ढापते. आणि मला साड्या भरपूर आवडतात आणि इट्स वन ऑफ द ब्युटिफुल कलर. आणि मला साडी नेसता नाही येत. हे खूप कठीण होणार आहे, पण मला जेवढं माहिती आहे, कारण मी इंटरनेटवर पण नाही बघत आहे, म्हणजे मी एवढी कॉन्फिडेंट आहे की येईल, मला साडी येते नेसता. ती खूप अशी प्रो आहे. तो कॉन्फिडन्स असला पाहिजे आपल्याला. जरी काही येत नसेल तरी कॉन्फिडन्स असणं किती महत्त्वाचं असतं हे साडी वेअर करून आपल्याला समजेल. ओके, लहान असताना मी अशी ठेवायची आणि अशी गोल 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 फिरायची आणि मला असं वाटायचं की अशीच साडी नेसतात. आता माझ्याकडे सेफ्टी पिन पण नाही आहे. ती झाली तरी तुम्ही सगळ्यांनी माझी तारीफ करायची कॉमेंटमध्ये, कारण यू गाईज आर दी ओनली वन हू मोटिवेट मी आणि माझे स्किल्स. असंच काहीतरी करतात. आणि साडी छोटी आहे की मी काहीतरी झोल केलाय. पिन लावतात पण ती आपल्याकडे नाही आहे, तर आपण ते असं हे असं करतात का? जेव्हा खूप असतात तेव्हा ती दिसतेच भारी साडी. हे असं करतात की असं करतात? असं आय थिंक. हे असं करण्यात ना मजाच वेगळी आहे. टीचर असतात ना की चला पुस्तकं काढा टाईप वाटतंय. आय हॅव दिस विथ मी, पण हे खूप ओव्हर वाटेल का? शुड बी ट्राय? मी जे नवीन घेतलेले, आता ट्रेनमध्ये मी घेतलेले 100 रुपयाचे, आणि ते मी माझ्या म्हणजे बॅगेत भरलेत. तर आता ती बॅग पूर्ण खोलून इज अ टास्क. तर आपण आहे त्याच्यातच आता. मला असं वाटतं की मी लिटरली कोणतरी मला असा मुलगा बघायला येणार आहे आणि मी तयार होते. आय डोंट नो का, पण ती वाईब येते मला. माझे केस हे लावतानाच माझे केस अडकले.